90% लोकांना बाईकच्या डॅशबोर्डवर लाईटचा खरा अर्थ माहीत नसतो. तुम्हाला माहित आहे का? नंबर 1 अल्लादीन लाईट. मित्रांनो, ही जर लाईट तुम्हाला दिसली तर समजून जा की इंजिन ऑइल कमी झालेलं आहे, टॉपअप करण्याची गरज आहे. त्याच्यापूर्वी तुम्हाला इंजिन ऑइल चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. नंबर 2 आहे मित्रांनो हेलिकॉप्टर लाईट. ही जर दिसली तर समजून जा इंजिनमध्ये प्रॉब्लेम आहे. इमिशन प्रॉब्लेम असू शकतो, फ्युएल इंजेक्शन किंवा सेन्सर सुद्धा खराब असू शकतात. त्यामुळे इंजिन चेक करून घ्या. नंबर 3 आहे मित्रांनो टेम्परेचर लाईट. ही जर लाईट दिसली तर गाडी यांना साईडला घ्यायचे, बाईक थंड होऊ द्यायचे आणि इन्शुअर करा की कूलंट मित्रांनो टॉपअप करून घ्या. त्याची पातळी सुद्धा कमी झालेली असेल. नंबर 4 आहे मित्रांनो एबीएस लाईट. बऱ्याच लोकांना माहित नाही की गाडी चालू केल्यानंतर एबीएस लाईट ऑटोमॅटिक जाते, पण ती जर राहत असेल तर समजून जा सेन्सरमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा एबीएस सिस्टीम खराब झालेली आहे. नंबर 5 बॅटरी लाईट. आजकालच्या बऱ्याच बाईकना मित्रांनो किक येत नाही, त्यामुळे तुम्हाला बटन स्टार्टच करावं लागतं. जर बॅटरी डाऊन असेल तर गाडी स्टॉल होणार. त्यामुळे बॅटरीची लाईट दिसली तर बॅटरी मित्रांनो चेक करून घ्या ती डेड तर नाही झाली ना, चार्जिंगची तर गरज नाही आहे ना, वायरचा प्रॉब्लेम नाही ना, अल्टरनेटरचं खराब नाही आहे ना, या गोष्टी अवश्य चेक करायला. बॅटरी आता खूप गरजेची झाली. तुमच्या मते कोणती गाडी सगळ्यात जास्त रिलायबल आहे नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच युजफुल कंटेंटसाठी फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.